बहिणीचा नवरा भाऊजी म्हणजे आता त्यांच्या पुढे कोणाचंही झालं तरी तुम्ही असो आम्ही असो इथं कोणाचंच काही चालत नाही. आणि सईद भैया यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा मी पूर्ण क्षमतेने साम दाम दंडभेद पूर्ण ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व बाबींनी मी तुमच्यासोबत आहे आणि लेकीसाठी समाज एकत्र होईल अशी आमची एक आशा आहे. माझा अभिमान आहे आमचा सईद भैया म्हणजे जो आमचा नेता आहे आणि प्रामुख्यानं सईद भैया यांच्या नेतृत्वातच मी पुढची निवडणूक लढवेल. परत सईद भैयांनी आमच्या गावाला ₹50 लाखाचा डीपीडीसीतून गेल्या वर्षी निधी दिला. परभणी जिल्ह्यातील दैठणा जेडपी सर्कलमधून शिंदे गटाकडून जीवनसिंग कछवे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला व त्यानंतर त्यांनी काही कारणास्तव त्यांची उमेदवारी मागे घेतली. तर आपण त्यांना विचारणार आहोत, सर तुम्ही शिंदे गटाकडून दैठणा सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे का घेतला? सन्माननीय सईद भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटाकडनं शिवसेनेकडनं आम्हाला उमेदवारी आमच्या मातोश्री राजेश्री केशवराव कछवे यांना देण्यात आली होती. परंतु आमच्या काही घरगुती कारणामुळं ती उमेदवारी आम्हाला नाईलाजास्तव मागे घ्यावं लागली. आमच्या लाडक्या बहीण आदरणीय शिवराज नाईक यांच्या पत्नी यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल केल्या कारणाने पारिवारिक वाद निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणानं आम्ही ती उमेदवारी यावेळेस माघार घेतलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि एका बहिणीची विनंती ही आमच्यासाठी राजकीय जीवनापेक्षा फार महत्त्वाची अशी आम्हाला वाटली. कारण की पारिवारिक जीवन हे महत्त्वाचं असतं, राजकीय जीवन तर कधी पुढे मागं होत राहतं, परंतु परिवार आणि समाज हा फार महत्त्वाचा आहे. यामुळे आम्ही आमची उमेदवारी त्यावेळेस माघार घेतलेली आहे. तर तुम्ही तुमची उमेदवारी माघार घेतली, पण तुमचा जो पक्ष आहे शिंदे गट, त्या शिंदे गटाला कुठंतरी या गोष्टीमुळं काही तिथं दुसरा उमेदवार देण्यात नाही आला, तुमच्यामुळे तुमच्या माघार शिंदे गटाकडून फटका बसला. नक्कीच आम्ही उमेदवारी ऐनवेळी माघार घेतल्या कारणाने शिंदे गटाला ऐनवेळी दुसरा उमेदवार मिळणं शक्य नव्हतं. कारण की त्यांनी फार मोठ्या विश्वासानं आणि विचारपूर्वक त्यांनी आम्हाला ही उमेदवारी आमचे आदरणीय काकाश्री उद्धवराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला दिली होती. आणि सईद भैया यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा मी पूर्ण क्षमतेने साम दाम दंडभेद पूर्ण ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व बाबींनी मी तुमच्यासोबत आहे. परंतु आमच्या पारिवारिक कारणामुळं ती उमेदवारी आम्हाला नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली. याबद्दल आम्हाला फार दिलगिरी वाटत आहे त्या बाबतीत आणि थोडेफार ते नाराज सुद्धा झाले असले असं आम्हाला आता सध्याच्या घडीला वाटत आहे. तर सईद खान जर म्हणले की सगळं सामदाम दंडभेद सगळ्या निवडणुकीला जे जे अस्त्र लागतात ते सगळं अस्त्राची जर त्यांची तयारी होती, मग तुम्ही निवडणुकीत माघार का घेतली? म्हणजे तुम्ही एकतर तुमच्या परिवारासोबत तुमच्या ज्या बहीण म्हणाल तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करून आतला वाट का काढला मग? त्यात कसं होतं की ऐनवेळी त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आल्यामुळे तो जो पारिवारिक बसण्याचा जो योग होता तो आला नाही. आणि नंतर असं झालं की बाबा बहिणीला नाही म्हणणं आणि परिवारात वाद निर्माण करणं आणि समाजामधनं दुरावा तेढ निर्माण करणं, दोन गट निर्माण होणं, अशा बऱ्याचशा परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यता लक्षात घेता आम्हाला नाईलाजास्तव आणि पारिवारिक विचारधारेच्या अनुसार जसं परिवारानं सांगितलं की बाबा इतक्या वेळेस आपण बहिणीला आपण प्राधान्य देऊ, नंतर भविष्यात तर आम्ही तुम्हाला आहेतच सोबत, त्या कारणानं आम्हाला नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली. नाही, एक त्यांनी निवडणूक आता पाथरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली होती, त्यांनी एक निवडणूक लढली होती, तर ही निवडणूक साठी तुमच्याकडे चांगली संधी होती ना की ही निवडणूक त्यांनी एक निवडणूक लढली होती ऑलरेडी, मग या निवडणुकीत तुम्ही सांगितलं बाबा तुम्ही एक मागची निवडणूक लढली, ही निवडणुकीत तुम्ही आम्हाला समर्थन द्या. आम्ही त्यांना तशी विनंती केली होती, परंतु बहिणीचा नवरा भाऊजी म्हणजे आता त्यांच्या पुढे कोणाचंही झालं तरी तुम्ही असो आम्ही असो तिथं कोणाचंच काही चालत नाही. आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा माझी इकडे जरी मी पराजय झाला असलो पाथरीमध्ये, मी त्यावेळेस अपक्ष उमेदवार होतो, परंतु यावेळेस राजेश दादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली मी भरपूर मताधिक्याने निवडून येणार आहे आणि तुम्ही यावेळेस जर मला विरोध केला तर आपल्या दोघांमध्ये मताचं विभाजन होऊन तुमच्याही सीटेला धोका निर्माण होईल. आणि माझ्यासारखा पाहुण्या माणसाला तुम्ही जर सहकार्य नाही केलं तर काळ ह्या गोष्टी लक्षात ठेवेन की बाबा बहिणींना इतकी विनंती करून सुद्धा जर भाऊ ऐकत नसेल तर भविष्यात पारिवारिक कोणी कोणाला विनंती करावी का नाही असा प्रकारचा एक संदेश यामध्ये जाऊ शकतो. नाही, तुम्ही म्हणाले तुमचे जे उमेदवार आहेत ते भाऊजी ते पाथरीचे आहेत, मग बाहेरचा उमेदवार तसाही दैठण्यामध्ये फटका बसणार नाही का? उमेदवार बाहेरचा आहे यामुळे आमचे बंधू कान्हा जे आहेत ते सुद्धा अपक्ष उमेदवार यावेळेस आहेत आणि आमचे भाऊजी हे राष्ट्रवादीकडनं उभे आहेत. आता ते ठीक आहे, बाहेरचे जरी असले तरी लास्टला ती जी लेक आहे ती आमच्या गावची आहे, आमची बहीण आहे आणि लेकीसाठी समाज एकत्र होईल अशी आमची एक आशा आहे. नाही, एक आम्ही परभणी शहरात आम्ही पाहिलो की पेडगाव सर्कलमध्ये सख्खे भाऊ विरोधात लढायलेत. सख्खे भाऊ
जो एक शिंदे गटाकडून लढतोय आणि एक अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लढतोय. तुम्हाला असं वाटत नाही का तिकडे दोन दोन सख्खे भाऊ लढायला, तुमचं तरी थोडं नातं तुमचं भावकी होती. कसं आहे, आमचा समाज हा फार अल्पसंख्याक आहे आणि राजकारण तर भविष्यात आता आणखीन मला राजकीय जीवन भरपूर आहे, परंतु जर नातंच जर नाही राहिलं तर नात्यापेक्षा मला वाटत नाही का राजकारण काय फारसं मोठं आहे. आणि माझं एक मत आहे वैयक्तिक की मी नाते गोते जात समाज या गोष्टी जास्त मानतो. राजकारण तर सईद भैयाने यावेळेस संधी दिली, मागे सुद्धा सईद भैया ज्या ज्या वेळेस माझ्याशी, आता मी सईद भैयासोबत नाही नंतर 3 ते 4 वर्षाला संपर्कात आहे. त्यांनी माझ्या गावाला कोण आजपर्यंत जितके राजकीय नेते होते त्यांनी ते निधी टाकला म्हणून यायचे, मटेरियल टाकायचे, इलेक्शन झाले की ते मटेरियल उचलून घेऊन जायचे. परंतु सईद भैया आमदार नसताना सुद्धा त्यांनी माझ्या गावात 20 लक्ष रुपयाचं सभागृह, हुसेन दलवाई खासदार होते, त्यांचे मित्र होते, त्यांच्याकडनं दिलं. तांडावस्तीमधनं बरीचशी कामं दिली. खासदार निधीतनं रस्त्याची, आमच्या तिथे स्मशानभूमी जी खासदार फंडातनं झाली ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. परत सईद भैयांनी आमच्या गावाला रुपये 50 लक्षाचा डीपीडीसीतनं गेल्या वर्षी निधी दिलता. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. एवढं सगळं देऊन शेवटी तुम्ही जर तुमच्या नेत्याला बळ देणार नसताल, मग उद्या सर्व नेत्यांनी मग कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे का नाही? मग तुम्हाला असं वाटतं का कुठं तुम्ही एक तुमच्या नेत्याची गच्छंती केली व तुम्ही तुमचं एक जे करिअर होतं राजकारण ते सुरू व्हायच्या पहिले संपवलं मग? आता तसं वाटणं तर साहजिक आहे, कारण की ऐनवेळी आम्ही माघार घेतल्या कारणानं थोडीशी त्यांची पण नाराजी आम्हाला सहन करावी लागली. मध्यंतरी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला लास्टपर्यंत सांगितलं की जीवन तू काही माघार घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. परंतु पारिवारिक दबावा कारणानं आणि उमेदवारी मुळात माझ्या आईच्या असल्या कारणानं पारिवारिक गोष्टीला महत्त्व देऊन आमच्या परिवारानं असं ठरवलं की बाबा आपण यावेळेस बहिणीला संधी देऊ, पुढे तर आपण आहेतच संधी. मग उद्या बहीण निवडून आल्यावर मग उद्या बहीण कंटिन्यू राहणार, मग तुम्हाला संधी भेटणार का नाही? म्हणजे राजकारणात कोणी कोणाला ते सगळे पदासाठी व सत्तेसाठी आपापलेले आहेत, सगळे म्हणजे आपापलं पोझिशन टाईट करण्यामध्ये लागले. तुम्हाला असं वाटत नाही का उद्याला ते निवडून आले मग तुम्हाला कुठं जागा आहे उभा राहायला? नाही नाही नाही, असं होणार नाही. कारण की ज्यावेळेस सर्व परिवार, सर्व जातीमधील, धर्मामधील आमची जी लोक होती ती जेव्हा बसली होती त्यावेळेस स्पष्ट असं मत झालं की बाबा यावेळेस बहिणीला संधी दिली आणि भविष्यात जरी ती निवडून आली किंवा काही जरी झालं तरी भविष्यातला दावेदार हा मीच राहीन आणि प्रामुख्यानं सईद भैया यांच्या नेतृत्वातच मी पुढची निवडणूक लढवेल. कारण की माझा अभिमान आहे आमचा सईद भैया म्हणजे जो आमचा नेता आहे की असा पहिला नेता मी बघितला की बाबा स्वतःच्या पैशानं शिवाजी महाराजांचा पाथरीतील पुतळा उभारला त्यांनी. आमच्या इथं तर आम्ही जेवढे नेत्यांची उदाहरणं बघतो ती एखाद्या पुतळ्याला कुठं जर निधी आला तर त्याच्यातनं टक्केवारी खाऊन होईल तितकं काम कसं बोगस करता येईल, म्हणजे पुढच्या वर्षी आणखी त्याच्यावर निधी कसा टाकता येईल, अशा प्रकारचे आम्ही उदाहरणं बघितले. परंतु स्वतःच्या खिशाला झळ लावून पैसे घरातून लावणार नेता आम्ही पहिल्यांदा बघितला. असा नेता न कधी भूत न भविष्यात ये. आज जरी तो आमदार नसला तरी लवकरच एखाद्या वर्षामध्ये आमदार सईद खान या नावानेच तो ओळखला जाईल. कारण की जसे आपले हिंगोलीतले आमदार संतोष बांगर आहेत की असे स्वतःच्या खिशाला झळ लावून लोकांची सेवा करतात, त्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं त्यांचं जे काम आहे ते सईद भैयांचं आहे. आणि भविष्यात सुद्धा सईद भैयांच्याच नेतृत्वाखाली आम्ही येणारी भावी जिल्हा परिषद निवडणूक 100% त्यांच्याच नेतृत्वाला लढणार. आणि यावेळेस ज्याप्रमाणे बोलणं झालं की बाबा यावेळेस संधी बहिणीला आणि भविष्यात 100% मीच उमेदवार आणि दावेदार आहे तिथला, त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही तिथं. आणि भविष्यात त्यांनी आम्हाला तिथं डिस्टर्ब करणार नाहीत, अशा प्रकारे सर्व जे काय आतील बोलणी चालणी होती ती स्पष्ट झालेली आहे आमची त्या प्रमाणात.